चक्र आणि नियर डेथ एक्सपिरियन्स. मृत्यूच्या अगदी जवळ गेलेल्या लोकांचे अनुभव नेहमी एकसारखे का असतात? काही जण सांगतात त्यांनी आपलं शरीर बाहेरून पाहिलं, काहींना प्रकाशाचा एखादा बोगदा दिसला, तर काहींनी सांगितलं एकदम शांती, सगळं काही शांत होतं. त्याचं रहस्य आता चक्रांमध्ये दडलंय का, ते आपण आजच्या आपल्या एपिसोडमध्ये पाहू. नमस्कार, मी गीता कुलकर्णी. सोलफुल कनेक्शन्स विथ गीतामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्या शरीरात 7 मुख्य ऊर्जा केंद्र आहेत, ज्यांना आपण चक्र म्हणतो. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रहार चक्र. हे तर आपले आता पाठ झालेलेच आहेत. ही फक्त स्पिरिच्युअल गोष्ट नाही, तर या चक्रांमधून आपली शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा वाहत असते. नियर डेथ एक्सपिरियन्सशी कनेक्शन ह्याचा चक्रांचं काय आहे ते आता आपण पाहू. जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा शरीराची ऊर्जा हळूहळू वरच्या चक्रांकडे सरकत जाते. काही लोकांना सांगता येतं, काही लोकांना सांगता येत नाही. त्यांनी सहस्त्रहार चक्रातून एक प्रकाश बाहेर पडताना जाणवला असं काही लोक सांगतात. त्यांना असं वाटलं जणू आत्मा शरीर सोडून वरच्या दिशेने प्रवास करतोय. म्हणून अनेकांनी प्रकाशाचा बोगदा पाहिला किंवा आपल्या शरीराचं एरियल व्ह्यूही अनुभवलेलं आहे. नियर डेथ एक्सपिरियन्समध्ये काही सामान्य गोष्टी दिसतात. आत्माचं शरीर सोडतोय असं वाटणं, प्रकाश बोगदा किंवा एखादी शांत जागा दिसणं, कधीकधी आयुष्याचं झपाट्यानं रिव्ह्यू दिसणं आणि एक खोल शांततेचा अनुभव येणं. काही लोक सांगत असतात जसं सहस्त्रहार चक्र पूर्णपणे उघडलं गेलं आणि आत्म्याचा शरीराशी असलेलं नातं आत्मा तोडतो आणि तेव्हा मृत्यूचा प्रवास सुरू होतो. तर खरं काय मंडळी, चक्र खरंच आत्म्याचा दरवाजा आहेत का, की हे फक्त मेंदूच्या केमिकल्समुळे तयार होणारे हॅल्युसिनेशन्स आहेत? उत्तर अजून कोणाकडेच नाही. पण जे अनुभवलंय त्यांच्यासाठी हा प्रवास मृत्यूचा नसून नवीन जीवन पाहण्याची एक खिडकी आहे असं मला वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं? नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणजे आत्म्याचा प्रवास की विज्ञानाचं अजून न तुटलेलं रहस्य? तुम्हाला काय वाटतं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखी मिस्टिक स्टोरीजसाठी आमचं चॅनल तुमची वाट बघतंय. धन्यवाद.